कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतमधील चाहूची वाडी येथील नळपाणी योजना बंद पडली। येथील नवीन नळपाणी योजना अर्धवट असल्याने येथील आदिवासी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेटाची वाडी येथे जाऊन पाणी आणावं लागते। दरम्यान रखरखत्या उन्हात हे आदिवासी लोक पाण्याने भरलेले हांडे वाहून नेत असल्याचं चित्र मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या यांच्या नजरेस पडते। दरम्यान शासनाच्या वतीने टँकर सुरू करण्यात यावे अशी मागणी आदिवासी ग्रामस्थ कमली ढोले यांनी केली। कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो। कळंब ग्रामपंचायतमधील चाहूची वाडी या आदिवासी वाडीसाठी असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडल्यात। या वाडीसाठी राबवण्यात येत असलेली नळपाणी योजना बंद पडली, तर जलजीवन मिशनच्या नवीन नळपाणी योजनांच्या कामाला खीळ बसलाय। या वाडीतील तरुणांनी मागील वर्षी वाडीच्या पायथ्याशी असलेल्या कूपनलिकेतून पाणी उचलून जलवाहिनीद्वारे वाडीत आणलं, मात्र त्या जलवाहिनीतून देखील पाणी वाडीत पोहोचत नसल्यानं आदिवासी लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय। सध्या येथील आदिवासी महिला आणि काही पुरुष देखील पिण्याचे पाणी आणण्यासाठी मुरबाड तालुक्यातील गेटाची वाडी येथे जाऊन पाणी आणतायत। या आदिवासी वाडीमध्ये सौर पंप असल्याने कूपनलिकेतून मिळणारे पाणी चाहूची वाडीत आणण्यासाठी 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। त्यात हा प्रवास मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने सुरू असतो। कंबळी वामन ढोले चावचवाडी पाण्यावर जातो त्याने 4 किलोमीटरवर। कपडे धुवायला 15 किलोमीटरवर जातो। गाड्या करून जातात बाया कपडे धुवायला। तुमच्याकडे पाणी नाही का आता? विहीर आटल्या का? नळ काय? विहिरीत पाणी नाही आणि पाईपलाईन आहे ती पण खराब झाली आहे। ती मोटर जळली त्याच्यातली, तर 2 महिने झाला पाणी भरतो। आता हे हांडे घेऊन गेले, किती वेळाने तुम्हाला पाणी मिळतं? या अंडे घेऊन गेलो ना, एक वेळा 2 तास लागतात तेव्हा पाणी भेटतो। आणि आता तुम्ही हे हांडे कुठून भरून आणले? तिकडून गेटाची वाडीवरून। हां, हे तुम्ही आता हांडे आणलेत, त्या हांड्यामध्ये किती पाणी मावतं? 4 अंडे 4 4 हांड्याचं पाणी आहे। हां, आणि हे तुम्हाला प्लास्टिकचे हांडे कोणी दिलेत? ते स्वस्तीत भेटलात कर्ज संस्थेने दिलेत का? पैसे विकत घेतले का? कसं का प्रकल्प? ते आम्हाला झाडं दिलेले ना, 5-5 लागवड दिली ती, हां, तेव्हा दिला ते झाडं चिपायला। आणि तुमच्या गावाला विहिरी किती आहेत? नाही विहिरी 2च आहेत, 2 विहिरी. काय पीठ पाणी आहे का नाही पण त्यात? त्यात जिरा नाही ना। आणि आता तुमच्या घरातले ते बकऱ्या, बैल, गाय, त्याचं काय? ते असंच आम्ही आणून पाजतो बकऱ्यांचं तुमच्या गावात ढोरांचं। टँकर सुरू झाला नाही का शासनाचा? टँकरच नाही। टँकर हा का? तुमची कुठली ग्रामपंचायत तुमची? कळम कळंब ग्रामपंचायत का? कळमचे आहे।